हॅलो स्टुडंट, वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फॅराडेज लॉज बघायचे. फॅराडेज लॉज बघितल्यानंतर पुढचा जो टाईप आहे आपला सेलचा तो बघायचा आहे. काल आपण इलेक्ट्रोलायटिक सेल बघितली. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला गॅल्व्हॅनिक सेलचा स्टडी करायचा आहे. गॅल्व्हॅनिक सेल आणि त्याच्यानंतर मग सेल रिॲक्शन कशा लिहिल्या जातात गॅल्व्हॅनिक सेलच्या ते डिस्कस करायचं. ठीक आहे, त्याचे जे काही रूल्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर हा जो फॅराडेज नावाचा सायंटिस्ट आहे याने दोन लॉ इन्व्हेस्टिगेट केले, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून, रिपीटेड एक्सपेरिमेंट करून त्याने दोन लॉज डिराईव्ह केले. ठीक आहे, त्याच्यापैकी फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ असे ते दोन लॉज आहेत. त्याचं जे काही मॅथमॅटिकल रिलेशनशिप आहे ते सुद्धा आपण डिस्कस करू. बघा नोट्स मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला. आफ्टर द एक्सटेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन्स ऑन इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोल्युशन्स अँड of electrolytes, Faraday published his result during 1833 to 34 in the form of following well-known Faraday's two laws of electrolysis. म्हणजे त्यांनी काय केलं, दोन लॉ एस्टॅब्लिश केले. कोणत्या बेसिसवरती? तर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आणि इलेक्ट्रोलाइट्स यांच्या बेसिसवरती. इथे एक शब्द कॉपी पेस्ट करताना, एडिट करताना एक्स्ट्रा आलेला आहे, तर तो शब्द तुम्हाला लिहायचा नाहीये लिहिताना नोट्समध्ये. हा जो वर्ड या ठिकाणी हा नको पाहिजे, मेल्ट्स. हा काय पाहिजे आपल्याला? इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोल्युशन्स अँड ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. हा अँड शब्द पण इथे नको. इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स एवढंच पाहिजे. हा इथून कट करायचा आपल्याला वर्ड. नोट्स लिहिताना लक्षात ठेवा. Faraday published his results during these years in the form of following well-known Faraday's two law. त्यांनी त्याचे दोन लॉ एस्टॅब्लिश केले वेगवेगळे रिपीटेड एक्सपेरिमेंट करून. सर मग त्याचे जे दोन लॉ आहेत ते बघा. फर्स्ट लॉ काय सांगतो त्याचा? द अमाऊंट ऑफ केमिकल रिॲक्शन विच ऑकर्स ऍट इलेक्ट्रोड. मग इलेक्ट्रोड दोन प्रकारचे असतात, एनोड आणि कॅथोड. ठीक आहे, मग जितक्या अमाऊंट ऑफ केमिकल रिॲक्शन होईल तुमची इलेक्ट्रोड्स वरती ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस बाय अ करंट is proportional to the quantity of electricity passed through the electrolyte solution. म्हणजे जितका अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास होईल विथ रिस्पेक्ट टू टाइम तेवढं केमिकल चेंज तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, द अमाऊंट ऑफ केमिकल रिॲक्शन विच ऑकर्स ऍट इलेक्ट्रोड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस बाय द करंट इज प्रपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द इलेक्ट्रोलाइटिक्स. जेवढी तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास कराल तेवढा केमिकल चेंज तुम्हाला बघायला भेटेल, तेवढा केमिकल मध्ये बदल झालेला तुम्हाला बघायला भेटतो. ठीक आहे, मग याचं जे इक्वेशन आहे ते पुढच्या स्लाइड वरती बघणार आहोत आपण. सेकंड लॉ काय सांगतो बघा. द अमाऊंट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस लिबरेटेड बाय द सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पासिंग थ्रू द इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आर प्रपोर्शनल टू देअर केमिकल इक्विव्हॅलंट वेट्स. ठीक आहे, द अमाऊंट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस लिबरेटेड द सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. म्हणजे किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिबरेट होईल किंवा डिपॉझिट होईल हे कशावर डिपेंड असते? तर तुम्ही जितकी इलेक्ट्रिसिटी पास कराल त्याच्यावरती डिपेंड असते. अँड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर केमिकल इक्विव्हॅलंट वेट्स. ते जे काही सबस्टन्सेस असतील इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये त्यांच्या इक्विव्हॅलंट वेट वरती सुद्धा ते डिपेंड करते की किती सबस्टन्स लिबरेट होईल किंवा किती सबस्टन्स डिपॉझिट होईल. एका इलेक्ट्रोडला डिपॉझिट होतो सबस्टन्स, एका इलेक्ट्रोडला लिबरेट होतो. ठीक आहे, जसं की एका इलेक्ट्रोडवर हायड्रोजन गॅस निवडली, दुसऱ्यावरती काय होईल? सोडियम मेटल फ्यूज होईल. ठीक आहे, एनोड कॅथोड वरती वेगवेगळ्या प्रकारे केमिकल चेंजेस होत असतात. याचे जे केमिकल इक्वेशन्स आहेत ते बघू स्टुडंट. बघा आपण आता फॅराडे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ पुन्हा एकदा डिटेल मध्ये विथ इक्वेशन आहे बघा. आता इथे थोडी सोपी भाषा आहे मागच्यापेक्षा. फॅराडेज फर्स्ट लॉ काय सांगतो बघा आपल्याला. दिस लॉ स्टेट्स दॅट द मास ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऍट एनी इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ चार्ज पास किंवा करंट पास. जितका करंट पास कराल तितका अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय होतो तुमचा? डिपॉझिट होतो इलेक्ट्रोड वरती किंवा लिबरेट होतो. ठीक आहे, मग त्याचं इक्वेशन कसं बनतंय? ह्या लॉचं जर इक्वेशन बनवायचं असेल आपल्याला मॅथमॅटिकल रिलेशनशिप, तर अशी बनते ती. एम इज इक्वल टू झेड इंटू आय इंटू टी. आय म्हणजे करंट, टी म्हणजे टाइम आणि झेड म्हणजे इक्विव्हॅलंट मास. कारण की हा जो यम असतो, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ऍट इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट इन रिस्पेक्टिव्ह टाइम. काय असतो तुमचा? जितका करंट पास झाला, किती टाइमात पास झाला, त्याला काय असतो? हा अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ऍट इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग त्याला इक्वल टू करायसाठी इथे इक्वलचं साईन करायचं नाही, प्रोपोर्शनलिटीचं साईन आहे. त्याला इक्वल करायसाठी इथे एक कॉन्स्टंट घेतला झेड, त्यालाच म्हटलं जातं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटलाच काय म्हणतो आपण या ठिकाणी? इक्विव्हॅलंट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, किंवा असं म्हणा तुम्ही त्याला
प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. झेड इज काय ते प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. झेड काय आहे तुमचा कॉन्स्टंट आहे आणि आय म्हणजे करंट आणि टी म्हणजे टाइम. 5 मिनिटात समजा किती करंट पास झाला तितका अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय असेल तुमचा डिपॉझिट असेल. आता काही बुकमध्ये इथे यम नी म्हटलंय, याला याला काय म्हटलंय डब्ल्यू म्हटलंय. त्याला सिम्बॉल जो वापरलाय तो असा वापरलाय डब्ल्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय टी. बरोबर. मग इक्वल टू करायसाठी काय करणार आपण झेड कॉन्स्टंट घेतला इंटू आय इंटू टी, टाइम करंट आणि हा काय कॉन्स्टंट. ओके. तो सेकंड लॉ आहे, तो सेकंड लॉ पुढे दिलाय बघा पुढच्या स्लाइड वरती. समजलं याचा अर्थ काय फॅराडेज फर्स्ट लॉचा, की जितका इलेक्ट्रिसिटी तुम्ही पास कराल तितका अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय होतो तुमचा डिपॉझिट होतो किंवा लिबरेट होतो. बघा आता सेकंड लॉचं जे स्टेटमेंट आहे ते काय सांगतं बघा. आपण सुरुवातीला पण बघितलं, इथं थोडं अजून सोपं आहे त्याच्यापेक्षा लँग्वेजची आहे ती. द फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस स्टेट्स दॅट the masses of different ions liberated at electrodes when the same amount of electricity is passed through different electrolytes are directly proportional to their chemical equivalent. त्यांच्या इक्विव्हॅलंट वेट्स वरती काय असतं तुमचं डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं की किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिबरेट झाला एखाद्या इलेक्ट्रोड वरती. हे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, त्या सबस्टन्सेसच्या इक्विव्हॅलंट मासला काय असतं डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ठीक आहे. तर त्याचा फॉर्म्युला बनतो तुमचा डब्ल्यू बाय डब्ल्यू टू म्हणजे वेट ऑफ सबस्टन्सेस इज इक्वल टू देअर इक्विव्हॅलंट वेट्स E1 अपॉन E2. म्हणजेच W1 इज इक्वल टू E1 बरोबर डिवाइड बाय W2 याचा डिवायडेशनला काही E2. ओके. हे जे लॉज आहेत हे तुम्हाला आताच्या नवीन सिलेबस मध्ये नाही दिलेले आहेत पण महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे आपण घेतले या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा पार्ट जो आहे तो आता आपला इलेक्ट्रोलायटिक सेलचा पार्ट जो होता तो संपला. इलेक्ट्रोलायटिक सेल ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट बाहेरून सप्लाय करावा लागतो मग केमिकल चेंज होतो. ओके. पुढचा टाईप जो आहे सेलचा तो आहे गॅल्व्हॅनिक सेल. मग पुढचा पार्ट जो आपण बघणार होता तो गॅल्व्हॅनिक सेलचा बघायचा आपल्याला. बघा गॅल्व्हॅनिक और व्होल्टेइक सेल, गॅल्व्हॅनिक सेललाच काय म्हणतात व्होल्टेइक सेल म्हणतात. तर या ठिकाणी जी डायग्राम दिलेली आहे स्टुडंट ही नीट बघा. ही जी डायग्राम आहे ही खूप महत्वाची. डायग्राम जर समजली तर तुम्हाला गॅल्व्हॅनिक सेल समजून जाईल. ठीक आहे. बघा तिलाच व्होल्टाइक सेल सुद्धा म्हणतात. दिस गॅल्व्हॅनिक सेल इज ऑल्सो कॉल्ड एज व्होल्टाइक सेल. In galvanic or voltaic cells, electricity is generated through the use of spontaneous chemical reaction. म्हणजे ही जी काही सेल असते या सेल मध्ये काय होतं केमिकल चेंज होतो आणि तो केमिकल चेंज झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी काय होते जनरेट होते. ठीक आहे. मग इथं 2 हाफ सेल घेतल्या जातात अशा. बरं इथे काय घेतल्या जातात 2 हाफ सेल. त्या 2 हाफ सेलला या साल्ट ब्रिजने काय केलेलं असतं कनेक्ट केलेलं असतं. ठीक आहे. बघा पूर्ण वाचून झाल्यावर डायग्राम जर व्यवस्थित समजून घेतली आपण वाचता वाचता तर समजेल तुम्हाला. तिथे काय होतं इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये एकच सेल होती अशी, त्याच्यातच 2 इलेक्ट्रोड होते तुमचे आणि बाहेरून इलेक्ट्रिक करंट काय केला होता तुम्ही सप्लाय केला होता. ठीक आहे. ती होती इलेक्ट्रोलायटिक सेल. इथं काय तुमची गॅल्व्हॅनिक सेल आहे. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये 2 हाफ सेल घेतल्या जातात. म्हणजे बघा कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये कॉपर इलेक्ट्रोड डीप केलाय आणि झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये झिंक इलेक्ट्रोड डीप केलाय आणि त्यांना इथून काय करतो आपण असं कनेक्ट करतो व्होल्ट मीटरला, म्हणजे किती करंट प्रोड्यूस झाला हवा ते मोजायसाठी. ठीक आहे. व्होल्ट मीटर काय करेल की किती करंट प्रोड्यूस झाला या रिएक्शन मध्ये ते मोजायचं काम करेल. तर या ठिकाणी काय होतं एका इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडेशन होतं एका इलेक्ट्रोड वरती रिडक्शन होतं आणि ते आयन मध्ये इंटरचेंज झाल्यामुळे ते काय होतं त्या ठिकाणी चार्ज प्रोड्यूस होतो. ओके. चार्ज प्रोड्यूस झाला की मग तो चार्ज या ठिकाणी काय होतो व्होल्ट मीटर मोजायचं काम करतो. बघा इन गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल इलेक्ट्रिसिटी जनरेटेड, इलेक्ट्रिसिटी इथे जनरेट केली जाते. बरोबर. मागच्या सेलमध्ये काय होतं इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये बाहेरून सप्लाय द्यावा लागत होता त्यावेळेस केमिकल चेंज होत होता सेलमध्ये. या ठिकाणी ह्या सेलमध्ये काय असतं इलेक्ट्रोलाइट 2 हाफ सेल घेतलेले असतात. त्या हाफ सेलमध्ये आयनचे इंटरॅक्शन होतात, केमिकल चेंज होतं आणि इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो आणि मग तो इलेक्ट्रिक करंट जो प्रोड्यूस झाला तो आपण या व्होल्ट मीटरला कनेक्ट केलेला असतो दोघी हाफ सेलला, त्याच्याने मोजला जातो तो करंट. ठीक आहे. बघा आता एक्सप्लेनेशन. गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल इज मेड अप ऑफ 2 हाफ सेल. 2 हाफ सेल आहेत बघा. कॉपर इलेक्ट्रोड डीप इन कॉपर सल्फेट, झिंक इलेक्ट्रोड डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन. म्हणजे झिंकला झिंक सल्फेट मध्ये डीप केलंय, कॉपरला कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये डीप केलंय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अ स्ट्रीप ऑफ झिंक मेटल इमर्स्ड इन 1 मोलर सोल्युशन ऑफ, इथे काय पाहिजे होतं ऑफ झिंक सल्फेट. इथे कट झालं ते एडिट करताना प्रॉब्लेम आला थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला.
ठीक आहे. त्याच्यामुळेच काल लेक्चर पडलं नव्हतं आपलं, तर तो क्लिअर झाला होता आणि म्हणून मी आज तुम्हाला लेक्चर देतो. तर झिंक इलेक्ट्रोडला काय केलं, झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये डिप केलं, कॉपरला कॉपर सल्फेटमध्ये डिप केलं, बरोबर. त्यानंतर इट फॉलोज दॅट टू मेटल प्लेट्स अँड सोल्युशन्स ऑफ देअर ओन आयन्स विथ नोन कॉन्सन्ट्रेशन. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय घेऊ आपण, कॉपर सल्फेटचं पण 1 मोलर घेऊ, झिंक सल्फेटचं सोल्युशन पण 1 मोलर घेऊ, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करू, मग हे दोन इलेक्ट्रोड काय केले, डीप केले. कॉपर सल्फेट मध्ये कॉपर इलेक्ट्रोड डीप केला, झिंक सल्फेट मध्ये झिंक इलेक्ट्रोड डीप केला. हे काय करतो आपण, कन्स्ट्रक्शन करतोय गॅल्व्हॅनिक सेलचं. टू हाफ सेल आर कन्स्ट्रक्टेड बाय इमर्सिंग टू मेटल प्लेट्स in solution of their respective ions placed in separate containers. Two half cells are so constructed are combined together to form galvanic cell. हे खालचं वाक्य जे दिसत नाहीये ना ते सांगतोय बघा. आर कन्स्ट्रक्टेड इथं काय म्हटलं बघा, शेवटचं वाक्य, द टू हाफ सेल्स सो कन्स्ट्रक्टेड आर कंबाइंड टुगेदर टू फॉर्म गॅल्व्हानिक सेल. दोघी हाफ सेलला एकत्र करून काय करतो मग आपण, या दोघी हाफ सेलला एकत्र करून गॅल्व्हानिक सेल कन्स्ट्रक्ट करतो. टू हाफ सेल आर कन्स्ट्रक्टेड, सॉरी, टू हाफ सेल सो कन्स्ट्रक्टेड आर कंबाईन, दोघांना काय केलं, कंबाईन केलं. कंबाईन करताना काय केलं आपण, सॉल्ट ब्रिज मध्ये लावलं, की जेणेकरून दोघांचा जे काही इलेक्ट्रिक सप्लाय राहील, दोघं जण एकमेकांना कनेक्ट राहतील आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी प्रोड्यूस होते सॉल्ट ब्रिजमुळे. सॉल्ट ब्रिजचं काम काय ते पुढच्या स्लाइड वरती बघणार आहोत, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही असते तुमची गॅल्व्हानिक सेल, ज्याच्यामध्ये दोन हाफ सेल घेतलेले असतात. त्या हाफ सेल मध्ये आयनची इंटरॅक्शन होते आणि काय होतं, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो, ठीक आहे. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय होतं, तुम्हाला बाहेरून बॅटरीचा सप्लाय द्यावा लागत होता आणि मग केमिकल चेंज होत होता त्या सेलमध्ये. बघा आता हा जो सॉल्ट ब्रिज आहे याचं काम काय, जो आपण या ठिकाणी मागे लावलेला आहे बघा, हा जो सॉल्ट ब्रिज आहे मध्ये, याचं आपल्याला पुढे ऍप्लिकेशन बघायचंय. याचं नेमकं काम काय असतं, या दोघी सेलला, दोघी हाफ सेलला कनेक्ट करायसाठी आपण हा सॉल्ट ब्रिज लावतो. म्हणजे दोघी, इथे कॉटन प्लग असतो दोघी, आणि मध्ये अगर अगर जेल भरलेलं असतं, केसीएल सोल्युशन असतं. केसीएल सोल्युशन आणि अगर अगर जेल असतं, तर ते पुढे आपल्याला बघायचंय, अगर अगर जेल, ठीक आहे. तर या दोघी हाफ सेलला कनेक्ट करण्याचं काम तो करतो आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करतो. बघा आता सॉल्ट ब्रिज जो मध्ये लावलेला होता तो या टाईप मध्ये असतो, त्याची डायग्राम दाखवलेली बघा इकडे कोपऱ्यात, बरोबर. हा सॉल्ट ब्रिज आहे, मध्ये त्याला कॉटन वूल प्लग आहे बघा, दोघी साईडच्या एंडला कॉटन प्लग आहे. हा इथे कॉटन प्लग आहे बघा, आणि मध्ये हे जे भरलेलं असतं हे काय असतं, तर अगर अगर जेल असतं, व्हाईट कलरचं विस्कस लिक्विड असतं, अगर अगर जेल, आणि त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन असतं. म्हणजे या सोल्युशनला घट्ट करायसाठी त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, केसीएल यूज केलेला असतो, ठीक आहे. किंवा अमोनियम नायट्रेट असतो, अमोनियम नायट्रेट और केसीएल, आणि 5% अगर सोल्युशन असतं, अगर अगर जेल म्हणतात त्याला. इन अ गॅल्व्हानिक सेल द टू सोल्युशन्स आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. तर दोघी सोल्युशनला आपण हाफ सेलला अगर या सॉल्ट ब्रिजने कनेक्ट करतो. इट इज अन यू ट्यूब कंटेनिंग a saturated solution of inert electrolytes such as KCl or ammonium nitrate and 5% agar solution. Okay, the ions of electrolyte do not react with the ions of electrode solution or the electrodes. याच्यातले जे आयन असतात, के प्लस आयन वगैरे, हे त्या तुमच्या ज्या दोन हाफ सेल आहेत त्याच्यातल्या आयन सोबत रिॲक्ट होत नाही, फक्त ते कनेक्ट करायचं काम करत होतं दोघी सेलला, दोघी हाफ सेलला, ठीक आहे. याला बनवतात कसा, दिस सॉल्ट ब्रिज इज प्रिपेअर्ड बाय फिलिंग यू ट्यूब विथ हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सॉल्ट, अँड सॉल्ट कुठला घेतो आपण, केसीएल घेतो, ठीक आहे. अँड अगर अगर सोल्युशन अलाउिंग इट टू कूल. ते गरम जे सोल्युशन तुम्ही वापरता त्याला नंतर कूल केलं जातं आणि त्यानंतर मग त्याचा यूज केला जातो दोन हाफ सेलला कनेक्ट करण्यासाठी. त्याचे फंक्शन्स काय मग सॉल्ट ब्रिजचे, द सॉल्ट ब्रिज सर्व्स ॲज फॉलोइंग फंक्शन्स. इट प्रोव्हाइड अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन. जे काही दोन हाफ सेल असतात त्या हाफ सेलमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट घडवून आणण्याचं काम कोण करतो, सॉल्ट ब्रिज करतो. अँड देअर बाय इट कम्प्लीट्स इलेक्ट्रिकल सर्किट. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल सर्किट कम्प्लीट होतं. आणि दोघी हाफ सेल वेगवेगळे असतात, त्यांना या सॉल्ट ब्रिजने आपण कनेक्ट करतो आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते. इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ द सोल्युशन्स बाय ट्रान्सफर ऑफ आयन्स. ओके, म्हणजे जे ज्या साईडला पॉझिटिव्ह आयन जास्त असतील तिकडे या केसीएलचे निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट होतील, जिकडे निगेटिव्ह आयन असतील हाफ सेलमध्ये तिकडे पॉझिटिव्ह आयन के प्लस अट्रॅक्ट होतील दुसऱ्या हाफ सेलकडे, आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते, ठीक आहे.
पुढच्या स्लाइड वरती जाऊ बघा आपण आता. फॉर्म्युलेशन अँड शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. ते थोडासा पार्ट बाकी आजच्या लेक्चरचा, जास्त काही आजच्या लेक्चरमध्ये होत नाही आपलं, पण तुम्ही नोट्स आजच्या साथ पूर्ण करत राहा आणि काही जर अडत असेल तर विचारत चला. ठीक आहे. ही जी गॅल्व्हॅनिक सेल असते, मागे आपण इलेक्ट्रोलायटिक सेलचं बघितलं, त्याच्यात आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन एनर्जी सेल डिस्कस केलं मागच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरमध्ये आपण गॅल्व्हॅनिक सेलचं बघतोय. आता ह्या ज्या गॅल्व्हॅनिक सेल असतात, आताच आपण बघितली मागे गॅल्व्हॅनिक सेलची डायग्राम पण बघितली. कॉपर सल्फेटमध्ये कॉपर इलेक्ट्रोड होता, झिंक सल्फेटमध्ये झिंक इलेक्ट्रोड होता. त्या दोघांना काय करतात, व्होल्टमीटरला कनेक्ट करतो, ते जे काही सर्किट असतं त्याला आपण, जो काही करंट प्रोड्यूस होईल त्या दोघी हाफ सेलमध्ये आयन इंटरॅक्शन झाल्यामुळे तो करंट मोजायचं काम व्होल्टमीटर करतं. ठीक आहे. मग आता त्याचं फॉर्म्युलेशन कसं असतं, म्हणजे ते गॅल्व्हॅनिक सेलचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते कसं केलं जातं, ते आपल्याला त्याचे नियम बघायचे आता. ठीक आहे. तर बघा, इन गॅल्व्हॅनिक सेल, दिस गॅल्व्हॅनिक सेल इज रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला और शॉर्ट नोटेशन that includes electrodes, aqueous solutions of ions and other species which may or may not involved in the cell reaction. त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे, सेल रिॲक्शन कशी लिहितात किंवा दोघी हाफ सेलला रिप्रेझेंट कसं करतात ते आपण बघतोय. बघा पुढे फर्स्ट रूल काय दिला त्याच्यामध्ये, त्याला सेल नोटेशन म्हटलं जातं. आणि बऱ्याचदा सेल नोटेशन दिलेलं असतं न्यूमरिकल्स मध्ये. त्या सेल नोटेशन वरून एनोड कुठला आहे, कॅथोड कुठला आहे आपल्याला ओळखायचं असतं आणि मग फॉर्म्युला वापरून आपल्याला ते न्यूमरिकल्स सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे. बघा काय सांगितलं याच्यात, इन गॅल्व्हॅनिक सेल, दिस गॅल्व्हॅनिक सेल इज रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला और शॉर्ट नोटेशन दॅट इन्क्लूड्स इलेक्ट्रोड, aqueous solution and other species which may or may not involved in the cell reaction. The following conventions are used to write the cell notation. कुठले कन्व्हेन्शन वापरतात? The metal electrodes or the inert electrodes are denoted by vertical lines placed at the ends of the formula or the short notation. अशा प्रकारचे लाईन वापरले जातात हाफ सेलला रिप्रेझेंट करायसाठी. म्हणजे तुम्हाला पुढे आता एक्झाम्पल बघू आपण पुढच्या स्लाइड वरती, तेव्हा कळेल. म्हणजे दोन हाफ सेल मध्ये या प्रकारे रेषा दिलेल्या असतात. या साईडला एक हाफ सेल, एकच लाईन असते या साईडला, आणि या साईडला अजून एक लाईन असते. समजा सिल्वर इलेक्ट्रोड आहे, एजी प्लस एजी, आणि या साईडला सीयू 2 प्लस सीयू, या प्रकारे आपण रिप्रेझेंट करतो हाफ सेलला. या साईडला एजी इलेक्ट्रोड आहे, एजी सल्फेटमध्ये, सिल्वर सल्फेटमध्ये. या साईडला कॉपर सल्फेटमध्ये कॉपर इलेक्ट्रोड आहे. या साईडचा जो इलेक्ट्रोड असतो तो एनोड असतो, या साईडचा जो इलेक्ट्रोड असतो तो कॅथोड असतो. ठीक आहे. बघा, एनोड कोण असतो, कॅथोड कोण असतो ते दिलेलं आहे याच्यात. द एनोड इज अ निगेटिव्ह इलेक्ट्रोड रिटर्न ॲट द एक्स्ट्रीम लेफ्ट अँड कॅथोड इज द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड रिटर्न ॲट द एक्स्ट्रीम राईट. म्हणजे या सेल जे काही सेल रिप्रेझेंटेशन असतं त्याच्यामध्ये राईट साईडला जे काही दिलेलं असतं ते काय असतं, तुमचा कॅथोड असतो, आणि कॅथोड काय असतो, तुमचा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो गॅल्व्हॅनिक सेलमध्ये. या साईडला जे दिलेलं असतं तुम्हाला मध्ये एक सिंगल डॅश सुद्धा असतं तिथे. या साईडला जो दिलेला असतो तो एनोड असतो, आणि एनोड काय असतो, तुमचा निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो गॅल्व्हॅनिक सेलमध्ये. ठीक आहे. द aqueous solutions of ions are placed at the middle of the cell formula. ज्या aqueous सोल्युशन मध्ये तुम्ही जे डीप करताय त्या इलेक्ट्रोडला, त्याला असं 2 नंबरला दिलं जाईल या ठिकाणी. एजी प्लस, समजा सिल्वर इलेक्ट्रोड आहे सिल्वर आयन मध्ये, आणि Cu2 प्लसच्या सोल्युशन मध्ये सीयू इलेक्ट्रोड आहे. तर इलेक्ट्रोड असे कोपऱ्यावरती असतात आणि मध्ये त्याचे जे काही आयन असतील ते आयन मध्ये असतात. आणि ह्या पहिले हाफ सेल संपली की 2 रेषा. पुढे एक्झाम्पल बघताना समजेल तुम्हाला. ठीक आहे. एका स्लाइड वरती सगळं बसत नाही, तर मग ते ह्याच्या जर एक्झाम्पल बघितलं असतं तर लगेच कळलं असतं. तर पुढच्या स्लाइड वरती आहे ते, अ सिंगल व्हर्टिकल लाईन बिटवीन 2 फेजेस इंडिकेट्स द फेज बाउंड्री. इट इंडिकेट्स द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन देम. ठीक आहे. मध्ये सिंगल डॅश असते ना. एक्झाम्पल बघू आपण डायरेक्ट, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व क्लिअर होईल, एक्झाम्पल शिवाय कळणार नाही. तर बघा, हे एक्झाम्पल दिलंय खाली, आणि तेच सगळे रूल सारखेच आहेत. डायरेक्ट एक्झाम्पल बघून एक्झाम्पल वरून समजून घेऊ आपण. बघा आता या ठिकाणी आपल्याला जी सेल दिली बघा, द फॉलोइंग एक्झाम्पल इल्युस्ट्रेट दिस कन्व्हेन्शन्स. द सेल कंपोज्ड ऑफ मॅग्नेशियम एनोड अँड सिल्वर कॅथोड कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल. Mg2 प्लस आयन असतात, Mg इलेक्ट्रोड, Ag प्लस आयन मध्ये Ag इलेक्ट्रोड. ठीक आहे. म्हणजे सिल्वरला त्याच्याच आयनच्या सोल्युशन मध्ये डिप करतात, आणि मॅग्नेशियम इलेक्ट्रोडला त्याच्याच आयनच्या सोल्युशन मध्ये, म्हणजे मॅग्नेशियम सल्फेटमध्ये, आणि सिल्वरला डिप करायचं सिल्वर क्लोराईड वापरू शकतात. म्हणजे तो आयन असला पाहिजे, जो इलेक्ट्रोड तुम्ही वापरतात त्याच्याच आयोनिक सोल्युशन मध्ये तो इलेक्ट्रोड डिप केलेला असतो. मग लिहिताना कसं करतो आपण, आता या साईडला जो इलेक्ट्रोड लिहितो आपण लेफ्ट साईडला, तो काय असतो, आताच बघितला आपण, एनोड असतो. आणि राईट साईडला जो लिहितो तो काय असतो, कॅथोड असतो. बरोबर. आणि पहिल्या हाफ सेलच्या मध्ये
दोन्ही हाफ सेलला आपण डबल डॅशने वेगळं करतो आणि पहिल्या सेलमध्ये हा इलेक्ट्रोड या कॉर्नरला, इकडचा इलेक्ट्रोड या कॉर्नरला, आणि मग मध्ये त्यांचे जे काही आयनिक सोल्युशन असतील ते. आता या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट मध्ये आपण समजा मॅग्नेशियम इलेक्ट्रोड डीप केला आणि या ठिकाणी सिल्वर क्लोराईड मध्ये समजा सिल्वर इलेक्ट्रोड डीप केला. ठीक आहे. तर मग हे रिप्रेझेंट करताना या दोघांमध्ये, सॉरी इथे एमजी पाहिजे ना, एमजी, या दोघांमध्ये सिंगल डॅश, हाफ सेल मध्ये सिंगल सिंगल डॅश आणि दोघांना वेगळं करायसाठी डबल डॅश. तर हेच सगळे सेंटेन्स दिलेले आहेत तेच आहेत. थेरॉटिकली तुम्हाला काही एक्झाम मध्ये विचारणार नाही ते पूर्ण लिहायला, आपल्याला माहित पाहिजे म्हणून हे सगळं एक्सप्लेनेशन. ठीक आहे. आणि तेच इथं आहे बघा, डबल व्हर्टिकल लाईन बिटवीन टू सोल्युशन्स इंडिकेट दॅट दे आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. ज्या ठिकाणी डबल डॅश आली या साईडला एक हाफ सेल आहे Mg2 प्लसचं सोल्युशन आहे 1 मोलर, या साईडला Ag प्लसचं सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये Ag इलेक्ट्रोड आहे. बरोबर. ह्या हाफ सेलला आपण या डबल लाईनने वेगळं करतो आणि सिंगल लाईनने काय करतो आपण, सेम हाफ सेल मधलंच डिवायडेशन दाखवतो. ठीक आहे. आणि हे जे दोन सोल्युशन आहे त्यांना आपण कशाने कनेक्ट केलेलं असतं, सॉल्ट ब्रिज. म्हणून ती डबल लाईन काय कनेक्ट काय सांगते आपल्याला, की डबल लाईन काय इंडिकेट करते की त्या ठिकाणी सॉल्ट ब्रिज आहे त्या दोन्ही वेगवेगळ्या हाफ सेल मध्ये. ठीक आहे. अ सिंगल हाफ सेल इज रिटन इन द ऑर्डर aqueous solution of iron first and then solid electrode. तर ठीक आहे, हे झालं तुमचं सेल फॉर्म्युलेशन, सेल कशी लिहितात ते सांगितलेलं आहे. पुढच्या जवळपास आपलं आजचं संपलेलं आहे आजचं लेक्चर. याच्या पुढची स्लाइड नाहीये. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो पार्ट आहे, नर्स्ट इक्वेशन नंतर गिब्स एनर्जीशी असं काही रिलेशन आहे, थर्मोडायनामिक्सचा पार्ट आहे थोडाफार. ऍक्च्युली थर्मोडायनामिक्स चॅप्टर आपलं झालेलं नाहीये, ते आधी व्हायला पाहिजे होतं. ओके, बट ठीक आहे, तुम्हाला समजावायचा प्रयत्न करू आपण चांगल्यापैकी. थोडं किचकट आहे तुमच्या मनाने, कारण तुम्हाला आतापर्यंत जे फिजिकलचे चॅप्टर बघितले थेरॉटिकली जास्त होते. आता याच्यामध्ये मॅथमॅटिकल पण आहे आणि थोडंसं फिजिकल केमिस्ट्रीचा पण पार्ट आहे. ठीक आहे, फिजिकल केमिस्ट्रीच आहे ना मेनली, म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला कळायला अवघड जाईल. पण जर चांगलं रिव्हिजन केलं, तुम्ही समजून घेतलं, समजा माझा व्हिडिओ नसेल कळत तर अजून तुम्हाला बऱ्यापैकी भरपूर प्रकारचं मटेरियल अवेलेबल आहे युट्यूब वरती, गुगल वरती, ते तुम्ही बघू शकता आणि चांगल्यापैकी समजून घ्या. काही कळत नसेल तर मला विचारा. ठीक आहे, आता आपण थांबू.